हॅलो, कसे आहात? मजेत ना? तर मग आता सगळ्यांची चालली असेल दिवाळीची तयारी. कसं होतं की आपण एखादा आनंद व्यक्त करत असलो आणि काही आपल्याला त्रास असला, काही आपल्याला टेन्शन असलं, तर आपल्या आनंदावर विरजण पडतं. म्हणजे आपण लगेच नर्वस होतो. ते आपल्याला काही टेन्शन असं ते आठवतं लगेच आपल्याला. तसंच काहीतरी माझ्या मुलाच्या बाबतीत घडतं. तो असा खुश असतो, तो असा हसतो छान, हसतो असतो मग त्याला आठवतं, अरे आपला एक विषय बॅक आहे. तो पण कोणता? फ्रेंच विषय. फ्रेंच विषय थोडा हार्ड आहे म्हणून तो त्याचा बॅक राहिला. पण तो हसता असला की शांत होतो. अरे हसू नको. त्याचं मन म्हणतं लगे, अरे हसू नको, तुझा एक विषय बाकी आहे. तो लगेच नर्वस होतो. ते बघा. हा आता तो आता विचार करतोय की आपला एक विषय बाकी आहे असतं. पण काय चालू आहे, जिंदगी आहे. कभी गम कभी खुशी चालू असतं. थोडं टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. तसं टेन्शन घेत लोळत पडून काय होतं का सांगा? काही नाही होत. त्याला अभ्यास करावा लागतो आणि होईल. एकच विषय बॅक राहिलाय. सगळं होतं. फक्त पेशन्स पेशन्स ठेवले पाहिजे. तेवढे पेशन्स ठेवले तर सगळं व्यवस्थित होतं. तर चला, ओके, बाय, गुड नाईट.